बोला आता काय म्हणतात, काय प्रश्न तुमचे बोलू शकता तुम्ही. मी रमेश काळे फुलचंचल भीमा सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी आहे. हो मी हो कामगार संघटनेचा खजिनदार पण आहे. हो आम्ही त्यांना पगार मागितले म्हणून आम्हाला कामगार संघटनेला त्यांनी घरी बसवले. अच्छा अच्छा. आम्ही आता कोर्टात केस लढतोय. हो म्हणजे तुम्ही रविराज दादा साबळे यांच्या जेव्हा पण ते कंटेंट अपलोड करू लागले त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती, सोशल मीडियावरती, त्याच्या तुम्ही खुश आहे आणि त्यांना समर्थन करताय याचा अर्थ. हो, त्यांना समर्थन करतोय आणि आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी नुसती बिलं दिली नाहीत त्या हो हो चेअरमननी. हो हो त्यांनी कामगाराचा पण पगार दिलेला नाही हो काय. आणि ही अशी भाजपची जी भाजपमध्ये जी गेलेली लोक आहेत, आता भाजपने जी घेतलेली समजी भ्रष्टाचारच आहे ती खासदार अच्छा अच्छा. आमदार हो हो समजा भ्रष्ट घेतलेली भाजपनं घेतलेली, एक पण चांगलं नाही त्यात. हो. अर्थात जे रविराज पाटील साबळे जे त्यांच्यावर काम करू लागले त्यांच्या सोशल मीडियावरून, तर नक्कीच त्याच्यातून समस्या शेतकऱ्यांचं हे करू लागले. आता तुमचं जे काय म्हणणं आहे ते तुम्ही सांगू शकता. एकंदर तुमचं नाव काय म्हटलं, पूर्ण नाव तुम्ही? माझं नाव रमेश मारुती काळे, फुलचिंचोली, पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुका, सोलापूर जिल्हा. हो, सोलापूर जिल्हा. अच्छा अच्छा. नक्कीच तुमचा मी व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जर कधी पोस्टपोन झाला तर नक्कीच करण्याचं काम करेल. ठीक आहे ना साहेब, ओके ओके. आमचे पगार दिल. आणि दुसरा विषय मी म्हणण्याचा विषय माझं पूर्ण रेकॉर्ड करून घ्या आणि तुम्हाला जी काय ठेवायची ठेवा आणि बाकीच कट करा. अच्छा अच्छा. अं, सांगू अं, शकता. ऐका आम्हाला त्यांनी मला इलेक्शन झाल्यावर आम्ही पगार महिलावून आम्हाला त्यांनी घरी बसवलं. अच्छा, म्हणजे कोणी ते बाबुराव बोत्रेंना ते चेअरमन त्यांनीच का? बरोबर नाही, मुन्ना महाडिक. अच्छा मुन्ना अच्छा. महाडिक भीमा सहकारी साखर कारखाना. हो 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 भीमा सहकारी साखर कारखान्याची ज्यांनी आता रस्त्यासाठी ती त्यांचा चेअरमन बोललेलं ती टाकले बघा रविराज दादानी आता व्हिडिओ. हो ना हो ना हो ना हो ना. ते म्हणजे त्याने सांगितले रवी दादानी की तुम्ही कामगार शेतकरी बिल दिलं नाही ती, तुम्ही इथं रस्त्याचं आम्हाला शिकवा लागलाय काय. हो ना हो ना. आता मी बघितलं ते नंबर बघालो. मग मला काय म्हणायचं, त्यांनी नुसती शेतकरी बिल दिली नाही तर कामगाराचं पैसे दिले नाहीत आणि कामगार संघटना पैसे मागते म्हणून त्यांना घरी बसवलं. हो हो हो. आम्हाला आमची हजेरी बंद केली सर, आम्हाला नोटीस नाही, काय नाही. म्हणजे याचा आता भरपूर साऱ्या प्रमाणात भ्रष्टाचारच चालू समज शेतकऱ्यांसोबत. भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही नाही तिकडे काय. अच्छा अच्छा. समजा भ्रष्टाचार खालून वरच्याकडे पर्यंत भ्रष्टाचार. आता घ्या झालेलं क्रशिंग झालं, एक पोतं शिल्लक नाही आता. आणि आम्ही लेबर कोर्टात पण आमची केस आहे आणि हायकोर्टात पण आम्ही लढतोय. नक्कीच नक्कीच तुमच्या सर्व काही ते कारकिर्दीला तुमचं जेवढं पण काही काम आहे सध्या केसेस वगैरे कोर्टामध्ये झालं त्याला यश येईल, कारण की रविदास साबळेंसारखे नेतृत्व आता एकंदरीत महाराष्ट्रात तयार व्हायला पाहिजेत आणि ते त्यांच्या माध्यमातून तर पुरेपूर प्रयत्न करू लागले की या लोकांचा भ्रष्टाचारांचा प्रश्न कसं बाहेर काढण्यात येईल. आता तर काही लोकांचं तर त्यांनी ऑलरेडी काढलंय त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि त्याला सिद्धही करून दिलेलं आहे. आणि असे रविदास दादा तयार होणं गरजेचंच आहे. हो हो नक्कीच नक्कीच, काही अडचण नाही. महाराष्ट्रामध्ये त्यांची खरंच गरज आहे आता त्या राजकारणामध्ये आणि देखील. आताच्या राजकारणात त्याची गरजच आहे, तरच महाराष्ट्र जगेल, नाही तर काय उपयोग नाही. काय करायचं या भाजपला घेऊन. वर समजा बडन नुसत्या गप्पा मारते आणि खाली गोरगरीब मारा लागली ना. अहो आता पगार नाहीत आम्हाला घरी बसवून, आता मला 3 वर्ष झाली आम्हाला घरी बसवून. माझी 31 वर्ष सर्व्हिस झाली आहे. 31 वर्ष सर्व्हिस झाली आणि रिटायर झालेली 250 कामगार आहेत, त्यांना 1 रुपया मिळाला नाही. कोणाचे फायनल पेमेंट असे म्हणून 22 लाख रुपये अडकले ते काय काही. खूप खूप वाईट अवस्था समजतात. आणि कामगार एकंदरीत येणार 70 कोटी रुपये. हो ना. नक्कीच आता येत्या काळात आता हे सर्व काही बाहेर येऊ लागले, भ्रष्टाचार सर्व काही एकंदरीत जनता देखील सतर्क झालं. जर कधी तुम्ही कालची न्यूज बघितली असेल 2-3 दिवसापासून एक कॉक्रोच जनता पार्टी म्हणून खूप ट्रेंडिंग लागलेली आहे. हो ट्रेनिंग म्हणून साठी मी नंबर आणि आम्हाला ती जमलं. हो काय म्हणजे मला त्यांनी फोन केला तरी चालेल, काय अडचण नाही. ओके, नक्कीच तुमचा नंबर आणि सर्व काही माहिती त्यांच्यापर्यंत पोस्टपोन करून. आम्ही भेटू पण त्यांना येऊन, काय संघटनेची माणसं. हो ना नक्कीच नक्कीच. आणि जसं की आता एकंदरीत ते कालच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या जेवढं पण काही व्हायरल ट्रेंडिंग टॉपिक त्यांचं चाललं त्याच्याने एवढं दिसून येऊ लागलंय की देशाचा युवा एकंदरीत फ्रस्ट्रेशन मध्ये या सत्ता या व्यवस्थेला आलेला आहे की अक्षरशः 1-2 दिवसातच त्यांनी 1 करोडपेक्षा जास्तीचे फॅन फॉलोईंग त्या पार्टीला जोडवून दिलेलं आहे. फॉलोईंग त्यांची एवढी झालेली आहे. हा राईट बरोबर. अहो चालू जसं प्रकारच चालू आहे ना खाली वर. नुसतं म्हणायचं कशाची भाजप सरकार मला सांगा काँग्रेसच्या काळात शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मला 750 रुपये पगार होता. किती? 650 रुपये. 750 रुपये पगारात माझं चांगलं भागत होतं कुटुंब. मला आता 30,000 पगार होऊन बी काय नाही का, ह्याने देतच नाही ना पगार. एक सीझन चालू की अपोट सीझन मध्ये 1 नाही तर 2 पगार करते.
नाही, विषय तिथं काँग्रेस किंवा भाजपचा येत नाही. प्रत्येकदा व्यवस्थाची एकंदरीत पूर्ण चुकीची आहे. आपल्याला कोणाशी राजकारणात बोलायचं नाही, मी एक तुम्हाला त्यातलं ही बोलू हो काय ना, बरोबर 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 आहे. नाही, आपल्याला तुमचं काय सांग. आपल्याला काँग्रेस म्हणायचं नाही आणि कोणाचं हे म्हणायचं नाही. फक्त आपल्याला काय म्हणायचं आहे, पाठीमागचा एक महागडचा काळ मी तुम्हाला सांगितलं. ओके, नक्कीच तुमचं नाव, नंबर, तुमचा आता फोटो वगैरे मला इंस्टाग्राम सॉरी व्हॉट्सअपला नंबरवरती तुम्ही मला शेअर करून द्या तुमचा फोटो वगैरे. हो, पाठवतो फोटो. काही अडचण नाही, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की सर्व काही काम व्यवस्थित होईल. ओके, फोटो पाठवतो. ओके.